नमस्ते महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे। नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे। आजच्या चर्चासत्रामध्ये विरोधक अनेक मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती चर्चा घडवून आणण्याची तयारी सरकारने केली आहे। मंत्री उदय सामंत यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत सरकार अधिवेशनात चर्चा घडवून आणणार असल्याचं सांगितलं होतं। दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा देखील मुद्दा चर्चेला येणार असून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील ओबीसी आमदार सुद्धा आपली भूमिका आक्रमकपणे मांडण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या 800 किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेचा नागपुरात समारोप होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी नागपूरच्या 0 माईल इथे सभेचं आयोजन करण्यात आले आणि या सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्या, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, कंत्राटी नोकर भरती रद्द करा, यासोबतच विविध मागण्यांसाठी ही युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली। नागपुरातल्या हॉटेल रॅडिसन ब्लू मध्ये ठाकरे गटाची बैठक पार पडली। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी अनिल परब, सुनील शिंदे, अजय चौधरी गेले होते आणि यावेळी त्यांच्यात बैठक झाली असून यावेळी हिवाळी अधिवेशनासोबतच 16 डिसेंबरला होणाऱ्या धारावी पुनर्विकास विरोधातील मोर्चा संदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबर पूर्वीच लागण्याची शक्यता आहे आणि आजपर्यंत उलट तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या वकिलांना दिलेत। दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि भरत गोगावले यांची उलट साक्ष होणार आहे। तर 13 ते 15 डिसेंबर दरम्यान लेखी युक्तिवाद होणार असून 16 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होईल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिलेत, त्यामुळे मुदतीपूर्वीच निकाल लागण्याची शक्यता आहे। जगात आपलं राष्ट्र आणि देशात नंबर 1 महाराष्ट्र करण्याचा सरकारचा अजेंडा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्रामध्ये विकासाचा व्हिजन सांगताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं। सर्वच क्षेत्रामध्ये सर्व समूहांचा विकास करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। आपलं राष्ट्र आणि राष्ट्रात नंबर 1 महाराष्ट्र करण्याचा संकल्प आमचा आहे, हाच अजेंडा आहे। महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 आहे, सर्व क्षेत्रामध्ये नंबर 1 करण्याचा आमचा अजेंडा आहे। इन्फ्रास्ट्रक्चर हा तुमचा खास विषय नाही, इन्फ्रा तर आहेच, परंतु शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण आणि त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि इन्फ्रा प्रोजेक्टच्या बद्दल आपण आता मला विचारलं, खरं म्हणजे देशामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प जे आहेत, इन्फ्रा प्रोजेक्ट आपल्या राज्यामध्ये सुरू आहेत, सगळ्यात जास्त नंबर 1 चे। हे मी अतिशय आपल्याला खात्रीपूर्वक आणि अभिमानाने सांगू इच्छितो। ट्रॅक्टरच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। पाहुयात ते काय म्हणालेत। तो ट्रॅक्टर कसला होता? म्हणाले की ट्रॅक्टर तुम्ही समुद्रात चालवताय, रेती वाळूवर चालवताय। तो ट्रॅक्टर म्हणजे बीच कॉम्बर होता, म्हणजे ते पाठीमागे यंत्र होतं, तो त्याचा तो काय त्याला म्हणतो आपण, कन्व्हेअर होता आणि त्याच्यामध्ये तो चालत असताना त्याच्यामध्ये वाळू जी आहे, वाळू खाली सोडत होता, दगड त्याच्यामध्ये घेत होता, प्लॅस्टिक कचरा तुकडे घेत होता, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त वाळू राहणार। तो ट्रॅक्टर होता। ट्रॅक्टर मला चालवायला शेतीमध्ये पण मी गावाला ट्रॅक्टर चालवतो की, पण तो ट्रॅक्टर त्याच्यावर टीका केली। राजकीय आरोपांची आणि राजकीय आरोप करणाऱ्यांची पातळी घसरते असं वाटतंय तुम्हाला? बिलकुल। आता तुम्ही तुमच्या चॅनलवर पण दाखवता ना, तुम्ही राजकीय आरोप करणं हा भाग वेगळा आहे, पण बिलो द बेल्ट पातळी सोडून
आरोप करणं ही आपली संस्कृती नाही आहे. आणि काय आरोप करायचे, किती? मुख्यमंत्र्याला काय कुठल्या भाषेत बोलायचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाजूला ठेवा, पण एक मुख्यमंत्री पद आहे. मागासवर्ग आयोग जो आहे, आपण ज्याचा उल्लेख केला, मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये काही नाराजी आहे आणि राजीनाम्याच्या बातम्या येतात. ते काही लोकांनी राजीनामे दिले, त्यांच्या जागेवर दुसऱ्यांची अपॉइंटमेंट झाली. मागासवर्ग आयोग मोठ्या वेगाने या ठिकाणी काम करेल आणि इम्पिरिकल डेटा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर, पहिलं तर जे सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी काढल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे. पहिलं तर मराठा समाज मागास नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटले, फॉरवर्ड आहे आणि असं म्हटलेलं आहे. तर तो जो काही ज्या पद्धतीने पुरावे सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडायला पाहिजे होते, दुर्दैवाने ते मांडले गेले नाहीत. तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मी वरिष्ठांना दिला होता आणि कालांतरानं पक्षानं तो मान्य केला. मला उपमुख्यमंत्रीपद देऊन पक्षानं माझा सन्मान केला, असं मोठं विधान फडणवीसांनी अजेंडा महाराष्ट्राचा या न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात केलं. आता मधल्या काळामध्ये असा आरोप होतोय की तुमच्या पक्षाने तुमचा अपमान केला, तुम्हाला उपमुख्यमंत्री करून, अशा प्रकारचे आरोप काही व्यक्ती करत असतात. काय वाटतं तुम्हाला अशा वेळेस? मनोरंजन होतं, हे मनोरंजनच होतं ना. ह्या ज्या स्टोऱ्या तयार होतात, असं आहे की मी तर वारंवार हे सांगितलं की एक तर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं हा निर्णय माझा होता. हा काही पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेला नाही. हा प्रस्ताव मी त्यांच्यापुढे मांडला, त्यांनी तो काही कालांतराने मान्य केला. त्यामुळे मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला पहिल्या दिवशी माहिती होतं. मी उपमुख्यमंत्री होईल हे शेवटच्या दिवसापर्यंत मला माहिती नव्हतं. पण माझ्या पक्षाने मला सांगितलं की सरकार चालवायचं आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. माझा सन्मानच केला ना. तर यावेळी केंद्रात जाण्याबाबत सुद्धा फडणवीसांनी मोठं विधान केलं. पक्षाला वाटलं तर मी केंद्रात जाईन, पण मी केंद्रात जावं म्हणून देव पाण्यात ठेवले तरीही मला काही टळणार नाही, असा देखील टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला. भले विरोधक जरी सांगत असतील की आता समजो होई गया, आता देवेंद्रजी चालले केंद्रामध्ये, केंद्रामध्ये त्यांची जागा आहे आणि इथे महाराष्ट्रात जागा नाही, असं जेव्हा विरोधक बोलतात तेव्हा असं आहे की पक्षाला माझ्या ज्या दिवशी वाटेल की केंद्रामध्ये मी काम केलं पाहिजे, त्या दिवशी मला बोलवतील, त्या दिवशी केंद्रात काम करेल. पण हे बाकीचे म्हणजे ज्या लोकांना वाटतंय की बला टळली पाहिजे, त्यांना मी सांगतो, तुम्ही देव पाण्यात घालून बसला तरी बला काही टळत नाही. देशामध्ये कांदा उत्पादनात 30% तूट आहे आणि त्यामुळे कांदा निर्यातीवरती बंदी घातली आहे. मात्र शेतकऱ्यांचा कांदा हमी भावानं खरेदी करण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. कांद्याच्या निर्यात बंदीवरून विरोधक रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलनं होत आहेत. हा इमिजिएट प्रॉब्लेम आहे. बघा, कांद्याची निर्यात बंदी पहिल्यांदा झाली आहे का? शरद पवार साहेब होते तेव्हाही निर्यात बंदी झाली होती. शेवटी निर्यात बंदीचा निर्णय का होतो? देशामध्ये कांद्याची परिस्थिती काय आहे, आपलं कन्झम्पशन किती आहे आणि देशामध्ये किती कांदा अवेलेबल आहे, याच्या आधारावर हा निर्णय घेतला जातो. आज साधारणपणे 25 ते 30% आपल्या कन्झम्पशनच्या आपल्या देशामध्ये कांद्याची तूट आहे. निर्यात बंदी झाली की व्यापारी त्याचा फायदा घेतात आणि भाव पाडतात. त्यास पियुष गोयलजींनी मला सांगितलं की शेतकऱ्याचा भाव जर पडला तर आम्ही हमी भावामध्ये जेवढा कांदा शेतकरी देतील तेवढा कांदा आम्ही घ्यायला तयार आहोत. तर न्यूज 18 लोकमतच्या याच अजेंडा महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये गिरीश महाजनांनी भाजपचा 2024चा अजेंडा बोलून दाखवला आणि 2024 मध्ये महायुतीच्या 48च्या 48 जागांवरती महायुती जिंकेल असं त्यांनी म्हटलं आणि समोरच्याचा एकही खासदार निवडून येणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता मी काही इथे उघडपणे बोलणार नाही, पण थोड्या दिवसात कळेल अजून तुम्हाला काय चाललंय काय नाही ते. अरे बापरे. पण निश्चित 2024 आमचं लक्ष आहे, आमचं उद्दिष्ट आहे की 2024 मध्ये आम्हाला, मी बाकी लोक सांगतात 45, 44, 42, पण मी तुम्हाला सांगेल आम्ही आउट ऑफ करू. आम्ही आउट ऑफ करू, 48 आउट ऑफ करू. आता तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? येस. माझा आउट ऑफ, मी तुम्हाला आउट ऑफ करून दाखवेल. पुढची बातमी, आमदार अपात्रते प्रकरणाच्या सुनावणीत उशीर होणार नाही आणि घाई सुद्धा केली जाणार नाही असं विधान विधानसभा अध्यक्षांनी केलं. न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलताना नार्वेकरांनी हे विधान केलं.
हरी पण नाही आणि बरी पण नाही, म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? 31 डिसेंबरच्याही पुढे जायला लागेल का आपल्याला? नाही, याचा अर्थ एवढाच की निर्णय घ्यायला कुठच्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही, पण कोणतीही घाई केली जाणार नाही. पण ही सुनावणी जशी पुढे जाते तर जस्टिस डिनाईड हे होऊ शकतं, कारण निवडणुका येईपर्यंत जर ही सुनावणी सुरू राहिली तर त्या सुनावणीला अर्थच राहणार नाही. नाही, निश्चितपणे निकाल हा योग्यरित्या घेऊन लवकरात लवकर देणं अपेक्षित आहे. पण निकाल देत असताना जर का आपण या विषयातल्या ज्या संविधानिक तरतुदी आहेत, जे विधानसभेचे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 आहेत, याचं पालन जर केलं नाही, एव्हिडन्स ऍक्टचे प्रोव्हिजन्स ऍप्लिकेबल केले नाहीत, सीपीसीचे काही महत्वपूर्ण ऍप्लिकेबल जे ह्याला प्रोव्हिजन्स आहेत ते अप्लाय केले नाहीत, तर कुठेतरी प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्याय हा आपण फॉलो करणार नाही आणि त्यामुळे जो नुकसान होईल ते अधिक होईल. म्हणजे उपचारापेक्षा इलाज आपल्याला जास्त भारी पडू शकेल अशी परिस्थिती येईल. कारण शेवटी लोकप्रतिनिधी याला लोकांनी निवडून दिलं असतं आणि त्याचं सदस्यत्व जेव्हा आपण बाद ठरवतो तेव्हा आपण त्याला निवडून दिलेल्या 3 लाख लोकांचा हक्क किंवा अधिकार हा थोडाफार वंचित ठेवतो. म्हणून असं कुठचाही निर्णय घेत असताना तो संपूर्ण काळजी घेऊन जे प्राविधान आहेत त्या सगळ्यांचं पालन करून घेतला तरच तो सक्षम आणि आपल्याला टिकाऊ असा म्हणता येईल. पुढच्या बातमीकडे वळतोय. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना बीडच्या अंबाजोगाई शहरातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. धाराशिवमध्ये सभा सुरू असतानाच जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांनी व्यासपीठावर बसून भाषण दिलं होतं. त्यानंतर मनोज जरांगेंना अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी जरांगे पाटील यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली. मनोज जरांगे पाटलांनी 17 डिसेंबरला आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक बोलावली आणि मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम हा 24 डिसेंबरला संपतोय आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमधील लाठीचार्ज प्रकरणात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिलाय. जर सरकारनं अल्टिमेटमच्या आत गुन्हे मागे घेतले नाही तर 17 डिसेंबरला मराठा समाजाची बैठक घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय. तर 24 डिसेंबरला मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मराठा समाज बांधव मुंबईत धडकणार आहे. त्याचंही नियोजन 17 तारखेच्या बैठकीत केलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं आरक्षण नाही दिलं तर आपल्याला लढायला सज्ज राहायचं. मनोज जरांगे पाटलांनी बैठक बोलावलेली असतानाच दुसरीकडे राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. कुठलीही व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नये कोणावरही. सगळं लक्ष हे आरक्षणावर असावं जेणेकरून कुठेही वाद होणार नाही. आणि आंदोलनाचं तर प्रत्येकाचा आपापला हक्क आहे तो करणारच आणि सरकार निश्चित काही ना काही निर्णय घेईल. 17 डिसेंबरच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. एकंदरीतच राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना 17 डिसेंबरला मनोज जरांगे पाटलांनी बैठक बोलावल्यानं वातावरण पुन्हा तापणार असल्याचं स्पष्ट झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या रिपोर्ट सोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि आता बातमी आहे, सांगली जिल्ह्यातील ऊसदर आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रशासनाची बैठक पुन्हा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता वसंतदादा कारखान्यासमोर जवळपास गेल्या 30 तासांपासून सुरू असलेलं राजू शेट्टींचं ठिय्या आंदोलन हे सुरूच राहणार आहे. जोपर्यंत FRP अधिक 100 रुपये दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत आंदोलनावरून हटणार नसल्याची भूमिका राजू शेट्टींनी जाहीर केली. आणि तसंच आंदोलनाचे आता वेगवेगळे टप्पे सांगली जिल्ह्यामध्ये घेतले जातील असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय. जो कारखाना चालवतो तो या बैठकीला हजर नव्हता असं एकूण चित्र होतं. उर्वरित 16 पैकी केवळ
8 ते 9 कारखान्याचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा विचार केला पाहिजे. हे सहकारी आणि खाजगी कारखान्यांचे चेअरमन स्वतःला समजतात काय? जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय आणि सुमारे 10,000च्या वर शेतकऱ्यांनी हवामानावरती आधारित पिकाचा विमा काढला होता. मात्र यानंतरही शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आक्रमक होत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढत प्रशासनाचा तीव्र निषेध केला. आधी दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे कपाशी पिकावरती मोठा परिणाम झाला आणि त्यातच आता बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला गेलाय. दरम्यान सातत्यानं कपाशी पिकाचं नुकसान होत असल्यानं मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपल्या 10 एकर कपाशीच्या शेतात चरण्यासाठी बकऱ्या सोडल्यात. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून त्यातही कापसाला भाव मिळत नसल्यानं कापूस उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झालाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस अगदी उत्साहात साजरा केला. हॉटेल एमराल्ड पार्क इथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. कार्यकर्त्यांनी शरद पवारांना नोटांचा फोटो भेट म्हणून दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 83वा वाढदिवस साजरा केला जातोय आणि नाशिककरांच्या वतीने त्यांना एक अनोखी भेट देण्यात येते. मी आता तुम्हाला जो फोटो दाखवतोय, हा जो फोटो आहे याच्या जवळ काही नोटा चिटकवलेल्या आहेत आणि यामध्ये एक अनोखी गोष्ट अशी आहे की साहेबांचा जो 83 वर्षाचा काळ आहे, या काळामध्ये महत्त्वाचे जे टप्पे आहेत, मग त्यांचा जन्मदिवस आहे, पहिली आमदारकीची शपथ घेण्याचा दिवस आहे किंवा त्यांचं लग्न आहे, या ज्या तारखा आहेत त्याच तारखेच्या नोट या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि हा फोटो आज शरद पवारांना या ठिकाणी देण्यात येतोय. करन्सी प्रेसच्या मजदूर संघटनेच्या वतीनं हे सगळं केलं जातं. अध्यक्ष आपल्यासोबत आहे. काय ही संकल्पना आहे आणि कसं सुचलं आणि कसा ह्या जुळवल्या सगळ्या नोटा? ज्यावेळेस साहेबांनी इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसला त्या ठिकाणी भेट दिली, ज्यावेळेस ते आमच्याशी चर्चा करत होते, तर अनेक जुन्या गोष्टींना त्यांनी उजळणी दिली आणि त्यावेळेस अशी एक संकल्पना समोर आली की आपण साहेबांची बायोग्राफी बनवली पाहिजे, नो शरद पवार थ्रू इंडियन करन्सी, आणि ती संकल्पना राबवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी साहेबांचा जन्मतारीख असेल, त्यांच्या विवाहाची तारीख असेल, 4 वेळेस त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या तारखा असतील, कृषी मंत्री झाले, संरक्षण मंत्री झाले, त्याचबरोबर BCSAचे ICSAचे अध्यक्ष झाले, अशा सर्व तारखा आहे की आणि त्याच्यात त्यांना पद्मभूषणचा पुरस्कार मिळाला. तिथपर्यंत तारखांचे संकलन आम्ही केलेलं आहे. जर्नलिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यात आल्यात. बदलापूर आणि मुरबाड मतदारसंघातील शिरगाव भागात 82 फूट ग्रास पेंटिंगच्या माध्यमातून शरद पवारांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उडदाच्या रोपापासून कलाकार नंदू शिंदे यांनी स्वतः ही कलाकृती शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं साकारली आणि हे ग्रास पेंटिंग तयार करण्यासाठी त्यांना 7 दिवस लागलेत. शरद पवारांना अशा प्रकारे अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानं हे ग्रास पेंटिंग आकर्षणाचा विषय ठरतोय. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं गोपीनाथ गडावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं मुंडे समर्थक गोपीनाथ गडावरती येणार आहेत. तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सुद्धा जनतेला संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे नेमकं पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2 दिवसापूर्वी मी आपल्या सर्वांना आवाहन केलं होतं की गोपीनाथ गडावर दरवर्षी 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व येता. त्यापेक्षा 12 डिसेंबरचा हा जयंतीचा कार्यक्रम गावागावामध्ये आपापल्या आवडीप्रमाणे आपण साजरा करावा. गोपीनाथगड आणि मुंडे साहेबांचे विचार हे गावागावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्यावे. या विनंतीला तुम्ही सर्वांनी मान दिला आणि खूप सारे कार्यक्रम सगळ्यांनी माझ्यापर्यंत पाठवले.
तर या होत्या आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तर रूपात जाणून घेतल्या. नमस्ते महाराष्ट्रमध्ये आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात